Okay, friends, I am Dr. Hinavani and today for scholarship grade 4 in Marathi subject, our today's topic is दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता तुम्हाला काही अक्षरे दिलेली असतील आणि त्यापासून आपल्याला एक हिंट दिली असेल किंवा नसेल, पण आपल्याला त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न हे सोडवायचे आहेत. तर आपण डायरेक्ट सरावाच्या प्रश्नांकडे वळूया. तर सरावाच्या प्रश्नांमधला पहिला प्रश्न आहे ओके. तर या ठिकाणी सरावाच्या प्रश्नांमधला पहिला प्रश्न आहे योग्य पर्यायाच्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आणि त्यात पहिला प्रश्न आहे पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते. आता आपल्याला सुरुवातीला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे स्टेप 1 मध्ये आणि स्टेप 2 मध्ये आपल्याला त्याच्यावर मधलं अक्षर ओळखायचं आहे. ओके, तर दिलेली अक्षर आहेत त, म, भा, हा, र. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याच्यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे महाभारत. आता या महाभारत या शब्दामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 अक्षर आलेली आहेत. त्यामुळे मधलं अक्षर कुठलं येईल तर इथून 2 सोडू आणि इथून 2 सोडू तर भा हे मधलं अक्षर येईल. तर तुमचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. ओके, आता पुढचा ह्याच्यातही आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दातील शेवटचं अक्षर कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे आणि तुम्हाला अक्षर दिलेली आहेत धा, उ, पा, रा, स. तर अर्थपूर्ण शब्द तयार होतोय इथे पा, उ, स, धारा. ओके, आणि ह्यामध्ये शेवटचं अक्षर आहे रा. तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. आता तिसऱ्या प्रश्नामध्येही आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. त्याच्यातला दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या शब्दापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पर्यायांमधून. तर तुम्हाला अक्षर दिलेली आहेत मा, आ, व, दी, न आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो. एक मिनिट. आदी मानव. ओके, जर तुम्ही व्यवस्थित अक्षर बघितली तर तुम्हाला कळेल. आता याच्यातलं दुसरं अक्षर आहे दी आणि चौथं अक्षर आहे न. दीन असा हा शब्द तयार होतो दुसऱ्या आणि चौथ्या अक्षरापासून. आता तुम्हाला याचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत गरीब, रात्र, श्रीमंत आणि दिवस. तर दीन म्हणजे इथे जेव्हा पहिला दी येतो तेव्हा दीन म्हणजे दिवस असा अर्थ होतो आणि दुसरा दी येतो तेव्हा गरीब असा अर्थ होतो. त्यामुळे दिवस हा तुमचा योग्य पर्याय आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण 3 प्रश्न हे बघितले. ठीक आहे, आता चौथा जो आहे त्यामध्ये पण अर्थपूर्ण शब्द तयार करून पहिलं अक्षर ओळखायचंय. आता मी तुम्हाला एक हिंट देते. हे अक्षर तुम्ही जेव्हा बघाल तर इंद्रधनुष्य हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतोय. तर त्यातलं पहिलं अक्षर तुम्ही ओळखू शकतात. सेम वे तुम्हाला 6वा, 5वा आणि 7वा प्रश्न सोडवायचा आहे. तर तुम्ही थोडंफार स्वतः ट्राय करा म्हणजे तुम्हाला एक सोडवायची आयडिया येईल. आता आपण दुसरा जो सरावाचा प्रश्न आहे तो बघूया. कोणत्या पर्यायातील अक्षरे जुळवून वारा या शब्दाचा समानार्थी शब्द मिळेल. आता र, ग, सा असे 3 अक्षरं दिली आहेत. त्यापासून तयार होणारा शब्द आहे सागर. या ठिकाणी तयार होणारा शब्द आहे पवन. या ठिकाणी तयार होणारा शब्द आहे नमन आणि या ठिकाणी तयार होणारा शब्द आहे गडद. तर ह्यापैकी वारा याला मिळता जुळता समानार्थी शब्द आहे पवन, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. पुढील अक्षरांचा क्रम जुळवून बनलेल्या अर्थपूर्ण शब्दांतून फुलाचे नाव तयार होत नाही अशा अक्षर समूहाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिली अक्षर जोडून बनतं मोगरा,
दुसरी अक्षरं जोडून बनतं गुलाब, देन बनतं केवडा आणि चौथं बनतं पपई. तर या ठिकाणी मोगऱ्याचं फूल असतं, गुलाबाचं पण फूल असतं, केवड्याचं पण फूल असतं, पण पपई हे फळ आहे, फूल नाही. त्यामुळे पपई हा तुमचा अचूक पर्याय या ठिकाणी आहे. पुढील जे आहे ते तुम्ही स्वतः ट्राय करा. या ठिकाणी महिन्यांची नावं तयार होतात, मराठी महिन्यांची आणि इंग्रजी महिन्यांची. तर ज्यापासून मराठी महिन्याचं नाव तयार होतंय तो अक्षर समूह आपल्याला ओळखायचा आहे. ओके, तर थोडंसं तुम्ही स्वतः करू शकतात. आता चौथ्या प्रश्नामध्ये कोणत्या समूहातील अक्षरापासून भारताच्या राष्ट्रीय पक्षाचं नाव तयार होतं ते आपल्याला ओळखायचंय. भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर, त्याला मयूर असं पण म्हटलं जातं. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर इथे समान, मयूर, मनीष आणि अनल असे शब्द तयार होतात. तर या ठिकाणी मयूर हा जो शब्द आहे तो तुमचा अचूक पर्याय आहे. 5वं, 6वं आणि 7वं तुम्ही स्वतः प्रयत्न करा. ओके, आता तिसरा सरावाचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया. तर तिसऱ्या सरावाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अक्षरं दिली आहेत, त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल तो ओळखायचा आहे. नी, र, ची, द, वा, त्र असे शब्द दिले आहेत आणि याच्यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे दूरचित्रवाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. आता पुढचा जो शब्द दिलाय त्याला उलट्या क्रमाने लिहायचं आहे आणि त्याचं डावीकडून तिसरं अक्षर आपल्याला ओळखायचं आहे. तर डावीकडून तिसरं म्हणजे उजवीकडून तिसरं जेव्हा सरळ लिहिलेलं असेल तेव्हा, तर का हा हे जे अक्षर आहे ते डावीकडून तिसरं अक्षर या ठिकाणी येईल. आता परत अक्षरं दिली आहेत, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरं अक्षर घ्यायचं आहे आणि तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता तुम्ही जर इथे व्यवस्थित बघितलं तर आकाश, गगन, ममता आणि नभ असे 4 पर्याय तुम्हाला दिले. पर्यायांकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आकाश, गगन आणि नभ हे सगळे स्कायला रिप्रेझेंट करतात, ममता हे रिप्रेझेंट करत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर आहे. आणि तुम्ही आभाळ, माया असा शब्द पण तयार करून त्यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं अक्षर घेऊन तुम्ही ते क्रॉस चेक करू शकतात. आता पुढे परत 5 अक्षरं दिली आहेत. अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि कोणत्या क्रमांकाची अक्षरं घेतली तर मुलगी या शब्दाचा अर्थ तयार होईल ते बघायचं आहे. तर दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो कन्याकुमारी आणि या ठिकाणी कुमारी या शब्दाचा अर्थ होतो मुलगी. त्यामुळे शेवटची 3 म्हणजे दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. ओके, पण कन्या याचा पण अर्थ होतो मुलगी, म्हणून पहिलं आणि दुसरं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. सॉरी, कुमारी म्हणजे अविवाहित मुलगी, पण कन्या म्हणजे मुलगी, म्हणून पहिलं आणि दुसरं अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. आता 5वा जो प्रश्न आहे त्यामध्ये अक्षर समूहातील चंद्र या शब्दाचा अर्थ होणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर शब्द तयार होतात दिनकर, सुधाकर, रत्नाकर आणि मधुकर. तर याच्यामध्ये मधुकर, रत्नाकर आणि सुधाकर आणि दिनकर याच्यामध्ये चंद्र या शब्दाला रिप्रेझेंट कोण करतं तर सुधाकर हा शब्द चंद्राला रिप्रेझेंट करतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. अशाच प्रकारे तुम्ही 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि 10व्या प्रश्नाचं तुम्ही स्वतः सोडवू शकतात. प्रयत्न करा, नाही जमलं तर मी तुम्हाला मदत करेन. तर इथे आपण थांबूया. ह्या टॉपिक मध्ये आपण दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केले आणि त्या अर्थपूर्ण शब्दांशी रिलेटेड आपण सरावाचे प्रश्न बघितले.